घरी बसून पैसे कमवायचे. हाऊसवाईफ आहात, घरी बसून पैसे कमवायचेत. एवढं सोपं वाटले का तो विषय, घरी बसून पैसे कमवायला? घरातून बाहेर तरी जाता येतं का आपल्याला? घरातून बाहेर तरी जाता येतं का आपल्याला? हाच प्रश्न मी विचारलाय तुम्हाला. येत असेल तर हो टाका, नसेल येत तर नाही टाका. कुठे? कमेंट्समध्ये. तर घरी बसून तुम्हाला पैसे कमवायचेत ना? काय वाटतं तुम्हाला? जमेल का तुम्हाला घरी बसून पैसे कमवायला? कसे कमवायचे? काय करायचं? घ्या की एक मोबाईल. मोबाईल तर आहेच तुमच्याकडे. आणि त्याला एक असा माईक घ्या आणि करा यूट्यूब चॅनल चालू आणि कमवा हजारो लाखो रुपये. असं वाटतं तुम्हाला? यूट्यूबवर तुम्ही बघताय म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे, बरोबर? आणि तुमची इच्छा आहे की पैसे कमवायचे. मग ते कसे कमवणार हो पैसे तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? एक मोबाईल घेतला, एक माईक घेतला म्हणजे पैसे कमवायला सुरुवात होईल का? आणि नुसतं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, व्हेरीफाय सगळं झालेलं आहे. आणि तो एडिटिंग वगैरे कसं करायचं हे पण तुम्ही शिकून घेतलेलं आहे. मग पुढे काय? अशीच माझी एक मैत्रीण आहे, जिने एक यूट्यूब चॅनल चालू केला होता. अनुभव सांगते मी. अशीच एक माझी मैत्रीण आहे, तिने यूट्यूब चॅनल चालू केला. आणि हा माईक ठेव का मी जरा बाजूला. या माईकचा फायदा काय माहिती आहे का? फक्त आपलं बॅकग्राऊंड व्हॉईस असतो ना, म्हणजे आता पावसाळा चालू आहे, मग पाऊस पडतोच आहे, मग ते आजूबाजूच्या हवेचा आवाज आणि काहीतरी वाऱ्याचा आवाज आणि बाकीचे कोण काय बोलते आधीमध्ये त्यांचाही आवाज आपल्या व्हिडिओमध्ये यावं नाही ना, म्हणून ह्या माईकचा उपयोग होतो. म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज क्लिअर करण्यासाठी होतो, बाकी काय नाही. तर तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असेल ना, अगदी सोपं आहे. काय सांगत होते मी? हां, माझी एक मैत्रीण आहे, तिने यूट्यूब चॅनलसुद्धा चालू केला आणि तिच्याकडं ऑलरेडी स्मार्टफोन आहेच, चांगला कॅमेरेचा आहे. तर ती मला म्हणली की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. मी म्हणलं हो, चांगली गोष्ट आहे, करू शकतेस. यूट्यूब चॅनल चालू करायला आपल्याला कोणती इन्व्हेस्टमेंट थोडीच करायची आहे आधी. ते काय तूही चालू करू शकतेस, मीही केलेलं आहे, कुणीही चालू करू शकतो. आपण हाऊसवाईफ आहे म्हणल्यावर जर आपण मूल बाळ घरदार धुणं भांडी स्वयंपाक म्हणजे शेतात काम करणं किंवा चुलीपासून मुलापर्यंत चूल मूल सगळं आपण सांभाळू शकतो, बरोबर? म्हणजे आपण ऑलराऊंडर आहे. तर यूट्यूब चॅनल काय आपल्यासाठी अवघड विषय आहे का? खरं आहे की नाही? तर जर एक बाई एवढं सगळं काम करू शकते तर ती बाहेर जाऊन पैसेसुद्धा कमवू शकते. पण बाहेर जाणं आम्हाला शक्य नाही आहे. मग आम्ही घरातूनच पैसे कमवायचा निर्णय घेतला होता. असं तिची इच्छा होती की घरात बसूनच पैसे कमवता येईल असं काहीतरी सांग मला. तर तिच्या डोक्यात आयडिया आली की मी यूट्यूबवरून पैसे कमवावा नाही का, म्हणजे तिच्या डोक्यात आयडिया आली की मी यूट्यूबवरूनच पैसे कमवू शकते. मी म्हणलं हो, चांगली गोष्ट आहे, तू तयारीला लाग, चॅनल चालू करून घे. मी व्हेरीफाय वगैरे करून दिला आणि पुढच्या गोष्टी सगळ्या झाल्या. आणि तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तिला एडिटिंग वगैरे कशी करायची हे ती थोडं तिने ज्ञान घेऊन ट्राय करून शिकली. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं की तिने यूट्यूब चॅनल चालू केला. 1 वर्ष होऊन गेले यूट्यूब चॅनल चालू करून. कधी व्हिडिओ टाकायचे, कधी नाही टाकायचे. 8 दिवसातून टाकायचा, 15 दिवसातून टाकायचा. आणि ती म्हणत होती की यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ टाकते पण व्ह्यूजच येत नाही आहे. कधीतरी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकायचे. मग व्ह्यूज येत नाही आहे तुला यूट्यूब चॅनलवर, मग तू कसं काय यूट्यूबवर काम करतील, कसे काय पैसे कमवणार, बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? मग व्ह्यूज येत नाही ह्याच्या मागचं कारण काय येईल? जर तुझ्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही, तुझ्या व्हिडिओवर जर व्ह्यूज येत नसतील ना, तर तू एक काम कर. एकतर यूट्यूब चॅनलवर रोज काम करायला सुरुवात कर. एकतर यूट्यूबला महत्त्व दे किंवा तुझ्या पर्सनल लाईफला महत्त्व दे. मी असं का म्हणते, कारण की जसं तुम्हाला रोज जेवायला वगैरे लागतं ना, घरी जिवंत राहण्यासाठी माणसाला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे ना, तसंच यूट्यूब चॅनल चालू करायला सुद्धा यूट्यूबला सुद्धा व्हिडिओची गरज आहे.
जर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येण्यासाठी, तुमचा वॉच टाईम 4000 तास पूर्ण करण्यासाठी तुला जर मी म्हणलं, तुला जर 4000 तास वॉच टाईम पूर्ण करायचा असेल, तुला वाटत असेल की यूट्यूबवर जास्त लोकांनी व्ह्यूज यावेत, माझा व्हिडिओ चांगला चालावा, तर तुला त्यावर रोज काम करावंच लागेल. ती म्हणली वेळ भेटत नाही. म्हणलं वेळ कसं काय वेळ भेटत नाही आहे? घरातलं सगळं काम उरकायचं, 5-10 मिनिटाचा रोज व्हिडिओ करायचा आणि टाकायचं यूट्यूबवर. तर ती म्हणली ठीक आहे, मी ट्राय करते. तिथून पुढे तिने 2 दिवस व्हिडिओ टाकला, मग पुन्हा बंद केलं टाकायचं. म्हणजे काय झालं, तर ती म्हणली की वेळच भेटत नाही आणि मला कधी कधी खूप कंटाळा येतो, काय करावं सुचत नाही आहे आणि काय कॉन्टेंट घेऊ, कॉन्टेंट काय निवडू, मला तेच कळत नाही आहे. आणि रोज नवीन नवीन विषयावर काय व्हिडिओ बनवायचा आहे, कोणता विषय घेऊ मी, मला तर घरातून बाहेर जायला पण भेटत नाही आहे. मग मी म्हटलं रोज तू स्वयंपाक करते तर रोज स्वयंपाकाचे व्हिडिओ बनव, वेगवेगळ्या रेसिपी वगैरे. ती म्हणली वेगवेगळं तरी काय बनवणार एवढं. मला ठीक आहे नको बनवू, मग तुला अजून काय येत असेल मशीनवर ब्लाऊज वगैरे शिवताना ते कर. ती म्हणली ते मी कधीतरी शिवते. म्हणलं ठीक आहे बरं ते जाऊ दे, मग तू स्पीकर बन. म्हणजे स्पीकर म्हणजे काय की मोटिवेशन व्हिडिओ बनवायचे असं तसं. त्यासाठी खूप अवघड विषय आहे का? जर मोटिवेशन व्हिडिओ तुम्हाला बनवण्याची आयडिया रोज नसेल तर तुम्ही GPT चॅटकडे जा, तिथे सांगा की हाय हॅलो GPT, मला आज मोटिवेशन व्हिडिओ बनवायचे आहेत, काहीतरी आयडिया द्या. तुमच्यासमोर हजारो आयडिया, तुम्ही एक प्रश्न 10 उत्तरं, असं आहे आपलं GPT चॅट. तर तिथून तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. आणि खरंच कॉन्टेंट निवडणं आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. जर कॉन्टेंट जर तुमचा फिक्स नसेल ना, तर तुम्ही काय होणार की बोरिंग होणार. म्हणजे ना तुम्ही कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे असं होणार तुमचं. आणि अजून एक प्रश्न होता की तिचा कॉन्टेंट चॉईस होत नाही आहे, तर मी तिला कॉन्टेंटची आयडिया दिल्या की मोटिवेशन व्हिडिओ बनव किंवा नाही का मराठी कोर्स व्हिडिओ बनव किंवा शिवण क्लास बनव, कुकिंगचे बनव किंवा मेहंदीचे बनव, काय आर्ट येत असेल, डिझाईन येत असेल त्याचे बनव, म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंगचे बनव, काहीही बनव पण बनव. तर त्यावर म्हणली की मला मोटिवेशन व्हिडिओ बनवण्यासाठी समोरासमोर बोलावं लागेल. तर मी तिला म्हणलं समोरासमोर बोलावं लागेल, पण कॅमेऱ्यात बघताना स्वतःकडे नको बघू, फक्त कॉन्फिडन्स ठेव बोलताना आणि स्वतःच्याच तोंडाकडे नको बघत बसू की मी कशी दिसते. दिसण्यापेक्षा असण्यावर महत्त्व आहे लोकांचं. तुम्ही काय बोलताय, काय सांगताय, त्याच्यावरून ते पुढे जाणार ना. तर चला, मी तिच्यासाठी तर मी हा कॉन्फिडन्स दिला होता की तिला कसा व्हिडिओ बनवायचा आहे काय, हा कॉन्फिडन्स मी तिला दिला होता. आणि आता ती खरोखरच कंटिन्यू 1 महिना झाले व्हिडिओ बनवायला सुरुवात करते. तर तुम्हाला काय वाटतं, तुमची सुद्धा गाडी अशीच अडकली आहे का? 8 दिवसावर 15 दिवसावर असेल तर स्टार्टर घ्या आणि रोज रोज व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. जर तुम्हाला वाटत असेल ना तुमचं चॅनल पुढे जायचं आहे, व्ह्यूज यायचे, वॉच टाईम पूर्ण करायचा आहे, तर ह्याला एकच उत्तर आहे. वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी रोज रोज कंटेंट बनवावं लागतो. म्हणजे वेगवेगळं नाही, एकच कंटेंट घ्या तुम्ही. किंवा तुम्ही ऑलराऊंडर असाल तर ऑल घ्या. फक्त चॅनलचं नाव कोणतंही प्रोफेशनल नका ठेवू, तुमचं काय नाव असेल तेच ठेवा. कारण की मग तुमचं एकाचंच नाव असेल तर मग तो ऑल कॉन्टेंट होऊ शकतो. तर ह्या पुढचं मी सांगणार आहे की तुम्हाला एडिटिंग जर करायची असेल तर सोप्या पद्धतीने एडिटिंग कशी करायची आणि कोणत्या ॲपवरून करायची, तुम्ही ह्याच्या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, धन्यवाद.